तर हॅलो गाईज, आम्ही आहोत आता ओल्ड गोव्यामध्ये आणि हे आहे पाठीमागे आमच्या मंगेशी टेम्पल आणि माझ्यासोबत आहे अजय आणि हॅलो. तर ह्यांना मला विचारायचं आहे की मी त्यांना असं बोललेलं की चला लेट्स गो आणि आम्ही त्यांना डिरेक्टली गोव्यामध्ये घेऊन आलो. तर त्यांना पण आम्हाला ॲक्च्युली कल्पना पण नव्हती की तो आम्हाला इथे ॲक्च्युली टेम्पलमध्ये घेऊन येईल. आणि खरंच म्हणजे आम्हाला टेम्पल जेव्हा आम्ही दर्शन घेतले अक्षरशः आत्ता मुंबईपासून अक्षरशः एक 650 किलोमीटर दूर आहोत. 750 प्लस. येस. ओके, सो मी त्यांना विचारतो की तुम्हाला कसं वाटलं. म्हणजे मी डिरेक्टली तुम्हाला इथे घेऊन आलो लेट्स गो, तुम्हाला अंदाज आला गोव्यात शिरल्यावरती की आता आपण इकडे चाललेलो आहोत. तर ज्या ठिकाणी आपण आता विजिट आहोत करत, अजून पण बरीचशी प्लेसेस बोललं फिरायचे आहेत. पण तुम्हाला कसं वाटतं इथे? खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं. आणि ॲक्च्युली खूप ऊन आहे, पण तरी पण या उन्हातून जर आतमध्ये देवाचं दर्शन झालं तेव्हा खूप मन प्रसन्न झालं आणि शांतता आहे. आम्ही किती तो 5-10 मिनटं बसलो, त्यामुळे एकदम छान वाटलं. म्हणजे असं एकदम आम्ही इथला विचारतो रिलॅक्स झालं. तुझी पहिली वेळ आहे गोव्यामध्ये आणि तर तुला कसं वाटतंय की तुला वाटतंय का की आपण अदर स्टेटमध्ये आलो आहोत? खरं तर बघायला गेलं तर गोवा म्हणजे एक बीच म्हणून बघतात. बीच म्हणून त्याचा एक दुसरा पार्ट आहे की लोकांनी हाईप केलंय पण आहेत, मंदिर आहेत, ते पण तुम्ही व्हिजिट करा. म्हणजे कसं आहे, गोव्याला लोक एन्जॉय पार्टी बघतात, पण ऐतिहासिकदृष्ट्या पण गोवा किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला इथे आल्यानंतर समजेल.